नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक प्रणयकथेमध्ये. तर मग चला आजच्या या भागाला सुरुवात करूयात. पुढच्या काही दिवसात ब्युटी पार्लरमध्ये जाऊन तिनं काय काही ट्रीटमेंट घेतल्या आणि रेणू अजूनच भारी आणि एकदमच मादक दिसायला लागली. वॅक्सिन करून घेतल्यानं तिची त्वचा अजूनच मुलायम वाटू लागली आणि हेअरस्टाईल बदलल्यानं ती अधिकच भारी वाटायला लागली. ही आधीचीच रेणू आहे का याचीच मला शंका यायला लागली. यथावकाश आमचा जायचा दिवस उजळला आणि ठरवल्याप्रमाणे मुलाला आम्ही आमच्या सासूबाईंकडे ठेवून आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो. आमची सिटी छोटी आणि जास्त मॉडर्न कपडे नाहीत. तसे आजूबाजूला राहणारे लोक साधीच आहेत. तेव्हा घरून निघताना रेणूनं नॉर्मल पंजाबी ड्रेस घातला. आम्ही जेव्हा मोठ्या सिटीतील एअरपोर्टला पोहोचलो तेव्हा तिथल्या वॉशरूममध्ये जाऊन रेणूनं कपडे बदलले आणि एकदम कडक ड्रेस घालून बाहेर आली. तिनं आता खाली एक गुडघ्या एवढा स्कर्ट घातला होता आणि वर एक टाईट टॉप होता. त्या ड्रेसमध्ये तिची फिगर एकदमच उठून दिसत होती. तिनं केस मोकळे सोडले होते आणि चेहऱ्यावरती हलकासा मेकअप केला होता. एकूणच रेणू एकदम कंडा माल दिसत होती. कोणी म्हटलंही नसतं की ती एका मुलाची आई आहे आणि तिचं वय 32 आहे. रेणू जेमतेम 25शीतील अनमॅरिड मुलगीच वाटत होती. वाव रेणू, एकदम कवळी काकडी दिसतेस तू आज. नवरा शोधायला चाललीस की काय? मी हसून तिची मस्करी करत म्हटलं. हो ना, नवीन नवरा आणि त्याच्यासोबत हनीमून करायला चाललोय. आणि तुम्ही पण काही कमी नाही, नव्या नवरदेवासारखे तरणे बांड दिसताय. रेणू पण हसत माझी मस्करी करत म्हणाली. अर्थात तिच्या बोलण्यामध्ये तथ्य होतं, कारण मी पण टी शर्ट आणि जीन्स घातली होती. झालंच तर आदल्या दिवशी मी सलूनमध्ये जाऊन हेअर डाय आणि फेशियल वगैरे करून आलो होतो. त्यामुळे मीही 4-5 वर्षांनी तरुणच दिसत होतो. तेव्हा आम्ही दोघेही एक प्रकारे हनीमूनला निघाल्याच्याच मूडमध्ये होतो. पण खरंच रेणू, तू एकदम भन्नाट दिसते, एकदम वेगळी. हो का? सगळं तुमच्यासाठीच, माझ्या लाडक्या नवऱ्यासाठी, रेणू लाडात येत म्हणाली. तू कायम अशीच राहणार, मॉडर्न आणि सेक्सी, मी उत्साहानं तिला म्हणालो. अहो शक्य तरी आहे का ते? तुमचे आणि माझे नातेवाईक फाडून खातील मला. आपण असं कुठे बाहेरगावी गेलो की मग अशी मॉडर्न राहील मी, रेणू पुन्हा हसून म्हणाली. मग सगळ्या एअरपोर्टवरती फॉर्मॅलिटीज पूर्ण करून आम्ही फ्लाईटमध्ये बसलो. आमच्या दोघांचा तो पहिलाच फ्लाईटचा प्रवास होता. तेव्हा आम्ही दोघेही हरकून गेलो होतो आणि फ्लाईट जर्नी एन्जॉय करत होतो. फ्लाईटमध्ये अनेक पुरुष रेणूकडे पाहून एकदम मादक नजरेनं पाहत होते, ते मी नोटीस केलं होतं. मी पण इतर काही बायकांना पाहतच होतो. मनातून वाटत होतं की फ्लाईटमध्येच आम्हाला एखादं कपल भेटलं तर किती मजा येईल. इथेच आम्ही त्यांच्याशी ओळख करून घेऊ आणि गोव्याला पोहोचलो की लगेच स्वॅपिंग. पण अर्थात तसं काही झालं नाही आणि यथावकाश 2 तासांच्या प्रवासानंतर आम्ही गोव्याच्या एअरपोर्टवरती उतरलो. आम्ही जे हॉटेल बुक केलं होतं त्यांची गाडी आम्हाला एअरपोर्टवरती न्यायला आली होती. साधारण 15 मिनिटांनी संध्याकाळच्या 6 वाजता आम्ही हॉटेलवर पोहोचलो. गोव्याचं वातावरण मस्त होतं आणि आजूबाजूचं नयनरम्य दृश्य पाहून आम्ही हरकून गेलो. हॉटेलमध्ये पोहोचलो तसे हॉटेल स्टाफने आमचं मस्त स्वागत केलं. आम्हाला खास मॅरिड कपलसाठी असतो तो हनीमून सूट देण्यात आला होता. खरं तर आम्ही फक्त एक रूम बुक केली होती, पण त्यांनी स्वतःहून तो कॉम्प्लिमेंटरी अपग्रेड करून हनीमून सूट दिला होता. एकदम उंची आणि मस्त इंटिरियर केलेला 2 रूमचा तो सूट म्हणजे एक हॉल होता, ज्यात सोफा सेट, टीव्ही, फ्रीज आणि एक छोटं किचन होतं. दुसरा रूम म्हणजे बेडरूम होता, ज्यात भला मोठा किंग साईज बेड होता, चेअर्स आणि कॉफी टेबल होते. त्यातही भिंतीवर एक टीव्ही होता. बेडरूमला अटॅच टॉयलेट होतं, ज्यात बाथटब, शॉवर, कमोड असं सगळं काही होतं. दोन्ही रूमला बीच फेसिंग भली मोठी बाल्कनी होती आणि समोर दिसत होता अथांग सागर. मार्वलस सीन होता तो. रूम बॉय आमच्या बॅगा ठेवून गेल्यानंतर मी दरवाजा लॉक केला आणि येऊन रेणूला मिठीत घेतलं. तिच्या ओठांवरती आपले ओठ दाबून मी तिला किस करू लागलो आणि तिच्या गच्च बॉल आवळत मागे बेडवरती पडलो. स्प्रिंगची गादी असल्यानं गुबगुबीत बेडवरती तसं पडायला एकदम मस्त वाटलं. साधारण 10 मिनिटं रेणूला किसिंग झालं आणि तसं ती माझ्या मिठीतून कशीबशी सुटका करून घेऊन म्हणाली, पुरे झालं आता जरा आंघोळ करून फ्रेश होऊयात आणि मग बाहेर फिरायला जाऊयात. हो ग, आपलं मेन मिशन आहे कपल शोधणं.
त्यासाठी बाहेर तर पडायलाच पाहिजे, मी तिला चावटपणे आवडत म्हणालो. मग माझ्या मिठीतून सुटका करून घेत रेणू बेडवरून उठली आणि बॅगा अनपॅक करायला लागली. बॅगेतील सगळे कपडे आणि सामान कपाटात ठेवून ती आंघोळ करायला बाथरूममध्ये गेली. ती गेल्यानंतर 2 मिनिटांनी मी हळूच उठलो आणि माझे सगळे कपडे काढून पूर्ण उघडा झालो आणि मग मी तसाच बाथरूममध्ये शिरलो. रेणू पण आतमध्ये कपडे काढून आंघोळ करत होती आणि शॉवरमध्ये शिरणार इतक्यात मी आलो. मला पाहून तिने डोळे वटारले, पण त्याकडे मी दुर्लक्ष करत तिला मिठीत घेतलं आणि सुरू झालो. आणि मग आम्ही शॉवर खाली उभे राहिलो. वरून गरम पाणी अंगावर पडत असताना खाली शॉवरमध्ये तिला किस करण्यात एक वेगळीच मजा वाटत होती. माझा तर तिथेच शॉवर खाली एक शॉट मारायचा विचार चालू झाला, पण रेणू लटकेपणानं नकार द्यायला लागली आणि मग त्यासाठी वेळ आहे असं करत आंघोळ उरकून घेऊयात अशी तक्रार करू लागली. तेव्हा मग आम्ही फक्त किसिंग आणि एकमेकांना चोंभाळत आंघोळ केली. अर्थात एकमेकांच्या अंगाला साबण लावून सगळं अंग नीट घासून चोळून आणि चोखून. तशीच आम्ही आंघोळ करण्यात बराच वेळ घालवला आणि भरपूर मजा लुटली. मग बाहेर आल्यावरती आम्ही एकमेकांचं अंग टॉवेलने पुसून कोरडं केलं आणि पुन्हा तेच कपडे घातले जे फ्लाईटमध्ये आम्ही घातले होते. नटून थटून आम्ही दोघेही रूमच्या बाहेर पडलो आणि हॉटेलच्या रिसेप्शनमध्ये आम्ही आजूबाजूला पाहण्यासारखी कोणती ठिकाणं आहेत का याची चौकशी केली. मग माहिती घेऊन आम्ही हॉटेलमधून बाहेर पडलो आणि जवळपासची ठिकाणं फिरायला लागलो. फिरायला तो एरिया खूप मस्त होता आणि सगळीकडे एकदम रोमॅन्टिक वातावरण होतं. खास करून खूप सारे कपल, ज्यात बरेचसे फॉरेनर होते, ते आम्हाला दिसत होते आणि सगळे एकदम फ्रीली आपल्याबरोबरील पार्टनर बरोबर वागत होते. आम्ही दोघेही एकमेकांचा हात पकडून त्यांच्यात फिरत होतो आणि इतर जोडप्यांना पाहून आमची त्यांच्याबद्दल गुपचूप चर्चा चाललेली होती. शॉपिंगच्या दृष्टीनं एखादं संभाव्य जोडपं आम्हाला दिसलं की आम्ही एकमेकांच्या कानात कुजबुजायचो की हे कसं आहे, चालेल का आपल्याला, तो नाही वाटत अट्रॅक्टिव्ह, ती मस्त आहे ना, नको, हे दोघं नकोत, ते बघ ते दोघं मस्त आहेत ना. आम्ही गुपचूप अशी चर्चा करत होतो की जणू सगळी कपल स्वॅपिंगसाठीच अव्हेलेबल आहेत आणि आम्हाला त्यातून निवड करायची आहे. पण अर्थात आम्ही आमच्याबद्दलच बोलत होतो आणि कोणाशीही आमचं काही इंटरॅक्शन नव्हतं. रात्रीचे 9:30 वाजून गेले आणि मग आम्हाला भूक लागली. तेव्हा मग आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलो. गोव्यात बहुतांशी रेस्टॉरंटमध्ये ड्रिंक्स अव्हेलेबल असतात, तेव्हा जेवायच्या आधी मी थोडं हार्ड ड्रिंक घेतलं आणि रेणूनं थोडी बियर. त्या रेस्टॉरंटमध्ये एका बाजूला म्युझिक चालू होतं आणि अनेक कपल्स पण डान्स करत होती. ड्रिंक्सच्या इफेक्टमुळे मी किंचित तरंगायला लागलो आणि मी रेणूला डान्स करूया म्हटलं. इतर वेळी रेणू कदाचित तयार झाली नसती, पण बियर घेतल्यामुळे ती लाईट फील करत होती आणि तेव्हा ती तयार झाली. मग आम्ही दोघेही डान्स करणाऱ्या लोकांमध्ये सामील झालो आणि जमेल तसे डान्स करून मजा घेऊ लागलो. डान्स करताना इतर नाचत असलेल्या कपलला आमचा स्पर्श होत होता किंवा त्यांचा स्पर्श आम्हालाही होत होता. तेव्हा मी आणि रेणू एकमेकांच्या कानात त्याबद्दल कुजबुजत होतो किंवा आजूबाजूला असलेल्या कपलबद्दल गुपचूप बोलत होतो. त्यांच्यातील कोणाशी आपलं स्वॅपिंग होऊ शकतं का यावर आम्ही चर्चा करत होतो. अर्थात कोणाशीही आमचं संधान बांधलं गेलं नाही आणि मग जेवायला आम्ही टेबलवर आलो. मग ऑर्डर केलेल्या डिशेस आम्ही जेवलो आणि त्या रेस्टॉरंटमधून बाहेर पडलो. मग आम्ही हॉटेल रूमवर आलो आणि कपडे काढून फ्रेश झालो. रेणूनं नवीन विकत घेतलेला एक सेक्सी गाऊन घातला आणि मी शॉर्ट आणि टी शर्ट घातला. आम्ही दोघेही ड्रिंकच्या इफेक्टमध्ये होतो. मग आम्ही एकमेकांना चोंभाळायला सुरुवात केली आणि मग जे कपल आमच्या नजरेत भरलं होतं त्याच्याबद्दल चावट चर्चा करत आम्ही एकमेकांना किस करू लागलो. त्यानंतर मग आम्ही दोघेही गरम झालो आणि मग त्यानंतर तिथेच आम्ही शॉर्ट मारून झोपलो. तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात. परंतु तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.